बघितलेलं होतं. आता आपण त्यामधील एक एक भाग बघणार आहोत. आज आपण सुरुवातीला पार्ट्स ऑफ स्पीच मधील नाउन्स अँड प्रोनाउन हे समजून घेणार आहोत. सो नाउ स्टार्ट. सुरुवातीला आपण नाउन जे आहे ते समजून घेऊया. नाउन म्हणजे काय? अ नाउन इज अ वर्ड A noun is a word that names a person, place, thing or idea. याचं मराठी डेफिनेशन आहे, नाम म्हणजे व्यक्ती, स्थान, वस्तू किंवा भावना यांचा उल्लेख करणारा शब्द. तर आता आपण टाइप्स ऑफ विथ एक्झाम्पल्स उदाहरणासह प्रकार बघूया आपण काय आहेत. तर टाइप्स प्रकार येतो पर्सन. पहिला व्यक्ती जो आहे तो पर्सनमध्ये येतो, म्हणजे आपण पर्सन म्हणतो इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये व्यक्ती. तर पर्सनमध्ये डॉक्टर किंवा व्यक्तीचं नाव, मदर, फ्रेंड अशा पद्धतीचं हे येतं पर्सनमध्ये. त्यानंतर प्लेस येतं, स्थान म्हणजे ठिकाण, त्यामध्ये पार्क ठिकाण कुठलीही जागा असेल, मुंबई, स्कूल, होम अशा पद्धती. त्यानंतर येतं थिंग, टेबल, फोन, ट्री, कार म्हणजे वस्तू. आणि त्यानंतर आयडिया म्हणजे भावना आणि कल्पना. तर त्यामध्ये वेगवेगळ्या भावना असतात, प्रेम असतं, आनंद असतं म्हणजे लव असतं, हॅपीनेस असतं, फ्रीडम आहे, ऑनेस्टी आहे, हे येतात नाउनमध्ये. आता आपण यानुसार एक्झाम्पल्स बघूया, उदाहरण बघूया. स्ट्रक्चर आपण बघितलेलं होतं, आणखी पुढे आपण बघणार आहोत. फक्त जे बेसिक फाउंडेशन आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्यानुसार आपण हे दृष्टिकोनातून हे समजून घेत आहोत. तर फर्स्ट सेंटेन्स येतं, मारिया वेंट टू द पार्क विथ हर डॉग. म्हणजे मारिया तिच्या कुत्र्यासोबत उद्यानात गेली. बघा, मारिया पर्सनचं नाम आहे, पार्क ठिकाणाचं नाम आहे, डॉग प्राण्याचं नाम आहे म्हणजे नाव आहे. माय मदर इज अ डॉक्टर. माझी आई डॉक्टर आहे. मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई हे मोठे शहर आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम नियम आहे. आय बॉट अ न्यू फोन. मी नवीन फोन विकत घेतला. वी गो टू स्कूल एव्हरी डे. आम्ही रोज शाळेत जातो. लव मेक्स द वर्ल्ड गो अराउंड. प्रेम जगाला गोल फिरवते. आता आपण बघणार आहोत प्रोनाउन. आपण हे सुरुवातीला नाउन बघितलेत, आज आपण बघणार आहोत प्रोनाउन. अ प्रोनाउन इज अ वर्ड यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाउन टू अवॉइड रिपीटिंग द सेम नाउन अगेन अँड अगेन. म्हणजेच काय? सर्वनाम म्हणजे एखाद्या नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द, ज्यामुळे तेच नाम वारंवार वापरणे टाळता येते. फर्स्ट सुरुवातीला जे येतं ते येतं कॉमन नाउन, म्हणजे सामान्य नामे, कॉमन प्रोनाउन्स, सामान्य सर्वनामे. सब्जेक्ट म्हणून वाक्य बनवताना आपण स्ट्रक्चर बघितले होतं मागच्या वेळेस. कर्ता, कर्म आणि क्रियापद. इंग्रजीमध्ये सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. तर आपण सब्जेक्टमध्ये कर्ता म्हणून प्रोनाउन वापरत असतो. तर त्यामधील सुरुवातीला कॉमन प्रोनाउन आहेत, सामान्य सर्वनामे. जसं आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, अँड दे म्हणजे ते त्या ती, अशा पद्धतीने. त्यानंतर ऑब्जेक्टमध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्टमध्ये आपल्याला वापरायचं असेल तर मी येतं. मी म्हणजे मला, यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे त्यांना किंवा ते, अस म्हणजे आम्हाला आणि देम म्हणजे त्यांना, अशा पद्धतीने. त्यानंतर पॉझेसिव्ह प्रोनाउन, संबंध दर्शवणारे, जसं माय माझा, माझी, माझे, युअर तुझा, तुझी, तुझे किंवा तुमचा, हिज त्याचा, हर तिचा, इट्स त्यांचा, अवर आमचा किंवा देअर त्यांचा, अशा पद्धतीने. उदाहरण बघूया आपण. मारिया वेंट टू द पार्क विथ हर डॉग. शी लव्स इट व्हेरी मच. आता हे असं का आलेलं आहे? कारण इथं मारिया हे नाउन आहे, पण फर्स्ट सेंटेन्स झालं मारिया वेंट टू द पार्क विथ हर डॉग, म्हणजे मारिया तिच्या कुत्र्यासोबत उद्यानात गेली. पण तिच्याविषयीच पुन्हा आपण दुसऱ्या वाक्यामध्येही सांगत आहोत, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सांगत असल्यामुळे
त्या व्यक्तीचं नाव पुन्हा येणार नाही, त्याच्याऐवजी आपण प्रोनाऊन वापरत असतो. म्हणजेच आपल्याला सर्वनाम वापरावे लागतात. जसं शी लव्ज इट व्हेरी मच, म्हणजे मारिया वेंट टू द पार्क विथ हर डॉग, आणि पुन्हा वाक्य आपण वापरलं. असं म्हटलं नाही मारिया लव्ज इट व्हेरी मच, तर आपण त्याच्याऐवजी प्रोनाऊन वापरणं शी, कारण पुन्हा दुसऱ्या वाक्यामध्ये त्याच व्यक्तीविषयी आपल्याला सांगायचं असेल तर पुन्हा त्या व्यक्तीचं नाव वापरायचं नाही, त्याऐवजी प्रोनाऊन सर्वनाम वापरायचं असतं. शी लव्ज इट व्हेरी मच म्हणजे ती त्याला खूप प्रेम करते. त्यानंतर नेक्स्ट वाक्य येतं जॉन इज माय फ्रेंड ही इज अ टीचर. बघा, जॉन इज माय फ्रेंड, जॉन माझा मित्र आहे, पण दुसऱ्या वाक्यामध्ये आपण त्याच्याविषयी सांगितलेलं आहे, पण तो कोण आहे? टीचर आहे, म्हणून ही इज अ टीचर, तो शिक्षक आहे. जॉन माझा मित्र आहे, तो शिक्षक आहे. दिस इज माय बुक प्लीज गिव्ह इट टू मी. इट म्हणजे ते त्यात आपण बघितलेलं आहे. दिस म्हणजे हा ही हे, म्हणजे हे इज म्हणजे आहे, माय म्हणजे माझे, बुक म्हणजे पुस्तक, हे माझे पुस्तक आहे. प्लीज गिव्ह इट, कृपया ते मला द्या, किंवा कृपया मला ते द्या असे म्हणू शकतो आपण. प्लीज गिव्ह इट टू मी, मी म्हणजे मला. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स येतं वी आर गोईंग टू द मार्केट. वी विल, बघा, वी म्हणजे आम्ही, आर म्हणजे आहोत किंवा आहे, गोईंग म्हणजे जात, टू द मार्केट म्हणजे मार्केटला, म्हणजे कुठे जात आहे? आम्ही बाजारात जात आहोत किंवा आम्ही मार्केटमध्ये जात आहोत. विल यू जॉईन अस, तुम्ही आमच्यासोबत याल का? विल यू म्हणजे तू किंवा तुम्ही, जॉईन सोबत असणे, अस आम्हाला किंवा आमच्यासोबत, म्हणजेच तुम्ही आमच्यासोबत याल का? जॉईन अस, आमचा आमची म्हणजे आमच्यासोबत, या अर्थाने विल यू जॉईन अस, तुम्ही आमच्यासोबत काय म्हटलं, याल का किंवा येणार का. नेक्स्ट सेंटेन्स येतं शी कॉल्ड हर मदर. शी कॉल्ड, ती तिच्या आईला फोन करते, म्हणजे शी कॉल्ड हर मदर, ती तिच्या आईला फोन करते. दे फिनिश्ड देअर होमवर्क, त्यांनी त्यांचा गृहपाठ पूर्ण केला. बघ, दे फिनिश्ड देअर होमवर्क, त्यांनी त्यांचा गृहपाठ पूर्ण केला. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स येतं इट इज अ ब्युटिफुल डे, आज ते खूप सुंदर दिवस आहे. बघा, इट इज अ ब्युटिफुल डे म्हणजेच काय, आज खूप सुंदर दिवस आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर आपण नाऊन अँड प्रोनाऊन कंपॅरिझन केलेलं आहे. विदाऊट प्रोनाऊन रिपिटेटिव्ह अँड विथ प्रोनाऊन बेटर. विदाऊट प्रोनाऊन म्हटलं तर आपल्याला ते रिपिटेशन वाटतं, पण विदाऊट प्रोनाऊन जर आपण घेतलं तर ते बेटर वाटतं. विथ प्रोनाऊन जर आपण घेतलं तर, बघा, रिया सेड रिया इज टायर्ड, म्हणजे योग्य वाटत नाही आपल्याला पुन्हा आपण रियाचं नाव घेतल्यानंतर. रिया सेड रिया इज टायर्ड, पण हेच विथ प्रोनाऊन घेतलं आपण, रिया सेड शी इज टायर्ड. बघा, म्हणजेच काय की ते ग्रॅमॅटिकली म्हणा किंवा बोलण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा, तर पुन्हा व्यक्तीचं नाव घेतलं तर ते योग्य वाक्य आपल्याला वाटत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मराठीमध्ये मग आपण बघितलं की सतीश गावाला गेला, सतीशने जेवण केले, सतीश शाळेत गेला, पुन्हा तेच त्या एका व्यक्तीविषयीचं नाव घेऊन पुन्हा वाक्य म्हणण्याऐवजी त्याच्याऐवजी आपण तो ती ते वापरू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स येतं आय सॉ अमित अँड गेव अमित द बुक. बरोबर वाटत नाही, पण आय सॉ अमित अँड गेव हिम द बुक, हिम म्हणजे त्याला. द कॅट इज स्लीपिंग अँड द कॅट इज क्यूट. बरोबर वाटत नाही, पण असं हेच आपण म्हटलं द कॅट इज स्लीपिंग इट इज क्यूट. बघा, द कॅट इज स्लीपिंग द कॅट इज क्यूट, व्यवस्थित वाटत नाही, पण तेच आपण म्हटलं द कॅट इज स्लीपिंग इट इज क्यूट, आणि तेच तिथं मराठी अर्थ पण खाली इथं दिलेलाच आहे. म्हणजे उदाहरणार्थ रिया म्हणाली रिया थकली आहे, योग्य वाटत नाही, पण तेच आपण म्हटलं रिया म्हणाली ती थकली आहे. मी अमितला पाहिले आणि अमितला पुस्तक दिले. मी अमितला पाहिले आणि त्याला पुस्तक दिले. मांजर झोपली आहे, मांजर गोड आहे, मांजर झोपली आहे ती गोड आहे, या अर्थाने. आता क्विक प्रॅक्टिस सराव आपण बघूया. या वाक्यातील नामे आणि सर्वनामे ओळखा. आता उदाहरणार्थ बघा, आयडेंटिफाय द नाउन्स अँड प्रोनाउन्स इन द सेंटेन्स. नाउन म्हणजे व्यक्ती, प्राणी, वस्तू, कशासाठी. प्रोनाउन म्हणजे त्याच्याऐवजी वापरले जाणारे, ही, शी, इट, दे, हे आपण बघितलं. जसं सुरेश वेंट टू द शॉप बट
ही फॉरगेट हिज वॉलेट देअर. बघा तिथं काय की सुरेश वेंट म्हणजे गेला कुठे, शॉपमध्ये. आता सुरेश आणि शॉप हे नाऊनमध्ये येतं आणि हिज म्हणजे त्याचे हे प्रोनाऊनमध्ये येतं. म्हणजे हे नाऊन आणि सर्वनाम म्हणजे सर्वनामे आहेत, प्रोनाऊन आहेत, नाऊन प्रोनाऊन. आता इथं बघू, सुरेश नाऊन आहे, व्यक्तीचं नाव. शॉप नाऊन आहे, ठिकाणाचं नाव. वॉलेट नाऊन आहे, वस्तूचे नाव. ही प्रोनाऊन आहे, सुरेशऐवजी ही वापरलेला आहे. हीज सर्वनाम आहे, सुरेशच्या ऐवजी वापरले. अँड देअर प्रोनाऊन आहे, सर्वनाम म्हणजे शॉपऐवजी वापरलेले आहेत आपण. त्यानंतर हे आपण आता बघितलेले नाऊन अँड प्रोनाऊन. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की व्हर्ब अँड टाइप्स, क्रियापदे व प्रकार. व्हॉट इज अ व्हर्ब, क्रियापदे म्हणजे काय. आता आपण बघितलं नाऊन अँड प्रोनाऊन. आता त्यानुसार आपण काय करणार आहोत, व्हर्ब जाणून घेणार आहोत आणि व्हर्ब माहिती घेतल्यानंतर त्याच्यानुसार आपण वाक्य बनवणार आहोत. आता नाऊन आणि प्रोनाऊन तुमच्या लक्षात आलं असेल. नाऊन म्हणजे व्यक्ती, वस्तूचं किंवा ठिकाणाचं असेल आणि त्या नावाऐवजी वापरले जाणारे जे शब्द असतात, ही, शी, इट, दे, हिज, हर, तर हे काय आहेत, प्रोनाऊन आहेत. तर आता आपण बघत आहोत व्हॉट इज अ वर्ब, क्रियापद म्हणजे काय. अ वर्ब इज अ वर्ड दॅट शोज अन ॲक्शन, अन अक्युरन्स ऑर अ स्टेट ऑफ बिईंग. क्रियापद म्हणजे क्रिया म्हणजे ॲक्शन, घटना किंवा अस्तित्व दर्शवणारा शब्द. एव्हरी कम्प्लीट सेंटेन्स मस्ट हॅव अ वर्ब. प्रत्येक पूर्ण वाक्यात क्रियापद असणे आवश्यक आहे. विदाउट अ वर्ब अ सेंटेन्स इज इनकम्प्लीट. बघा, क्रियापदाशिवाय वाक्य अपूर्ण असते. आता आपण याचे काही एक्झाम्पल्स बघूया. सुरुवातीला आपण इंग्लिश सेंटेन्स बघूया अँड देन मराठी ट्रान्सलेट. द बॉय रन्स फास्ट, म्हणजे मुलगा वेगाने धावतो. रन्स धावतो, इथे ॲक्शन आहे. रन्स काय आहे, वर्ब आहे. नेक्स्ट सेंटेन्स येतं शी इज अ टीचर, म्हणजे ती शिक्षिका आहे. आता इज काय आलेला आहे, वर्ब आहे, याला हेल्पिंग वर्ब म्हटलेला आहे. शी इज अ टीचर, हेल्पिंग वर्ब. द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. रायझेस म्हणजे उगवतो, ॲक्शन. आय फील हॅप्पी, मी आनंदी वाटतो. फील म्हणजे वाटतो किंवा वाटणे, हे काय आहे, वर्ब आहे. दे आर ॲट होम, ते घरी आहेत. आर काय आहेत, हा शब्द येतो म्हणजे हा अर्थ येतो. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत वर्ब म्हणजे काय हे बघितलं आपण. मराठीमध्ये जर बघितलं आपण, खाणे पिणे म्हणजे खातो पितो उठतो बसतो जातो, हे मराठीतील वर्ब आहेत. आणि इंग्लिशमधील इट, ड्रिंक, प्ले, गो, सिट, राईट, अशा पद्धतीने स्पीक, हे आहेत वर्ब. आता त्यामध्ये आपण मेन वर्ब बघूया आपण, म्हणजे मेन टाइप्स ऑफ वर्ब, क्रियापदांचे मुख्य प्रकार बघूया आपण. verbs are mainly divided into 3 broad types, म्हणजे 3 टाइप्स इथे हे केलेलं आहे. तिथं फर्स्ट येतं ॲक्शन वर्ब, क्रियादर्शक क्रियापदे. ॲक्शन वर्ब क्रियादर्शक क्रियापदे. नेक्स्ट येतं लिंकिंग वर्ब, स्टेट ऑफ बिईंग, संबंधदर्शक क्रियापदे, स्थितीदर्शक. हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब, त्यामध्ये सहाय्यक क्रियापदे आपण त्याला म्हणत असतो. तर फर्स्ट आपण बघणार आहोत टाईप 1 ॲक्शन वर्ब्स, क्रियादर्शक क्रियापदे. आता ॲक्शन वर्ब्स म्हणजे काय, त्याची व्याख्या बघूया आपण. ॲक्शन वर्ब्स टेल अस सब्जेक्ट इज डुईंग. क्रियादर्शक क्रियापदे सांगतात की कर्ता काय करत आहे. दे कॅन बी फिजिकल यानी विजिबल और मेंटल इनविजिबल, ती शारीरिक दिसणारी किंवा मानसिक न दिसणारी असू शकतात. त्यानंतर नेक्स्ट येतं फिजिकल ॲक्शन वर्ब. आता फिजिकल ॲक्शन वर्ब आपण बघणार आहोत. फिजिकल ॲक्शन वर्बमध्ये रन, वॉक, ईट, ड्रिंक, राईट, रीड, जम्प, स्विम, डान्स अँड कुक. फिजिकल म्हणजे आपण आपल्या शरीराने हे संपूर्ण कार्य जे आहे ते करत असतो. जसं रन म्हणजे धावणे, वॉक म्हणजे चालणे, इट म्हणजे खाणे, ड्रिंक म्हणजे पिणे, राईट म्हणजे लिहिणे,
रीड म्हणजे वाचणे, जंप म्हणजे उडी मारणे, स्विम म्हणजे पोहणे, डान्स म्हणजे डान्स करणे म्हणजे नाचणे, कुक म्हणजे स्वयंपाक करणे. तर हे काय झालेले आहेत? हे झालेले आहे फिजिकल ॲक्शन वर्ब्स, जे आपण संपूर्ण फिजिकल स्वरूपामध्ये करत असतो. त्या शब्दांना म्हटलेलं आहे फिजिकल ॲक्शन वर्ब, शारीरिक क्रिया करणारे शब्द. फर्स्ट सेंटेन्स येतं, द चाइल्ड रन्स इन द पार्क. मुलं उद्यानात धावते किंवा मुलं उद्यानात, चाइल्ड म्हटलं अनेक वचन, उद्यानात धावतात. द चाइल्ड रन्स इन द पार्क, मुले उद्यानात धावतात. त्यानंतर नेक्स्ट येतं, शी इट्स ॲन ॲपल. ती सफरचंद खाते. इट्स म्हणजे खाते, वर्ब आलेला आहे. आय राईट लेटर, मी पत्र लिहितो. राईट हे वर्ब आहे. दे आर डान्सिंग ऑन द स्टेज. आर डान्सिंग वर्ब आहे. आर सहाय्यकारी क्रियापद अँड डान्सिंग, सॉरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद अँड डान्सिंग हे मेन क्रियापद आहे, ज्याला आपण फिजिकल वर्ब्स म्हटलेलं आहे. ते स्टेजवर नाचत आहेत. ही कुक्स डिनर एव्हरी नाईट. ही कुक्स कुक्स म्हणजे जेवण बनवणे. डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. एव्हरी नाईट म्हणजे प्रत्येक रात्री. म्हणजेच ही म्हणजे कोण? तो दररोज रात्री जेवण बनवतो. त्यानंतर आहे मेंटल ॲक्शन वर्ब्स. बघा, आपण अगोदर काय बघितलं? फिजिकल, जे शरीराने आपण कृती करत असतो ते वर्ब्स, शब्द किंवा क्रियापद, ते फिजिकल कृतीमध्ये येतात. आणि मेंटल म्हणजे जे आपण विचार करतो त्यामध्ये येतं. जसं पहिलं येतं थिंक, विचार करणे. नेक्स्ट येतं नो, माहिती असणे. आता काय, कुठली गोष्ट आपल्याला माहिती असणे हे फिजिकलमध्ये येत नाही, तर हे येतं मेंटलमध्ये, ज्याला मेंटल ॲक्शन वर्ब्स म्हटलेलं आहे. बिलीव्ह, विश्वास ठेवणे. हे आपण विश्वास कशावरती? मनामध्ये ठेवतो आपण मेंटली. अंडरस्टँड, समजणे. हे काय आहे? आपल्याला आपण समजणे आहे. रिमेंबर म्हणजेच आठवणे. रिमेंबर आठवणे. फॉरगेट म्हणजे विसरणे. वॉन्ट म्हणजे इच्छा असणे किंवा पाहिजे. लव म्हणजे प्रेम. हेट म्हणजे द्वेष करणे किंवा तिरस्कार करणे. प्रेफर म्हणजे प्राधान्य देणे. इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. रिअलाइज म्हणजे जाणीव होणे. हे काय तर अशा प्रकारचे असंख्य जे शब्द येतात ते मेंटली ॲक्शन वर्ब्समध्ये येतात. आता याच्यापासून बनवलेला आपण सेंटेन्स बघूया. आय थिंक यू आर राईट. मी विचार करतो की तू बरोबर आहेस. बघा, आय थिंक यू आर राईट. मी विचार करतो की तू बरोबर आहेस. नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. शी नोज द आन्सर. तिला उत्तर माहीत आहे. शी नोज म्हणजे माहीत असणे. नो म्हणजे माहिती असणे. द आन्सर म्हणजे उत्तर. शी नोज द आन्सर, तिला उत्तर माहीत आहे. आय बिलीव्ह इन ऑनेस्टी. मी प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतो. आय बिलीव्ह म्हणजे बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. इन ऑनेस्टी प्रामाणिकपणावर, म्हणजेच मी प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतो. आय फॉरगेट हीज कीज. त्याने त्याच्या चाव्या विसरल्या किंवा त्याने त्याची चावी विसरली असंही म्हणू शकतो आपण. ही फॉरगेट हीज कीज. आता इथे फॉरगॉट झालेला आहे, विसरल्या म्हणजेच काही भूतकाळ झालेला आहे. फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन. ही फॉरगॉट हीज कीज. त्याने त्याच्या चाव्या विसरल्या आहेत. वी लव अवर कंट्री. आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो. वी लव आम्ही प्रेम करतो. अवर आमच्या, कंट्री देशावर. टाइप्स 4 म्हणजे स्टेप्स 4. टाइप्स 2. लिंकिंग वर्ब्स संबंधदर्शक, स्थितीदर्शक सर्वनामे. इंग्लिशमध्ये समजून घेऊया. लिंकिंग verbs do not show action. They connect the subject to a word that describes or identifies it. म्हणजे काय? संबंधदर्शक क्रियापदे क्रिया दाखवत नाहीत. संबंधदर्शक जी क्रियापदे आहेत ते क्रिया दाखवत नाहीत. ती कर्त्याला त्याचे वर्णन करण्याकरिता पुन्हा घेऊया. संबंधदर्शक क्रियापदे क्रिया दाखवत नाहीत. ती कर्त्याला त्याचे वर्णन करणाऱ्या किंवा ओळख करून देणाऱ्या शब्दाशी जोडतात.
दे शो स्टेट ऑफ बिईंग व्हॉट समथिंग इज. ते अस्तित्व किंवा स्थिती म्हणजे एखादी गोष्ट काय आहे दाखवतात. हे काय आहेत लिंकिंग वर्ब्स. आता लिंकिंग वर्ब्स काय आहे, ते वाक्य बनवण्यासाठी लिंक करतात. म्हणजे हे जर शब्द नसतील किंवा वर्ब्स नसतील तर तुम्ही वाक्य बनवू शकत नाही. त्याला लिंकिंग वर्ब्समध्ये त्याची गणना होते. फर्स्ट आपण बघितलं फिजिकल वर्ब्स, जे कृतीने शरीराने आपण करत असतो कार्य, ते फिजिकल वर्ब्स येतात. मेंटल जसं विचार करणे, चिंतन करणे, आठवणे, हे मेंटल वर्ब्समध्ये येते. आणि त्यानंतर आहे लिंकिंग वर्ब्स, म्हणजे आपण काय करतो की वाक्य त्याने बनवतो, म्हणजे शब्दांची जुळवणी करतो, लिंकिंग करतो. आणि शब्द जोडल्यानंतर त्यापासून काय तयार होतात, वाक्य तयार होतात. हे आपण बघितलं. तर ते कुठले आहेत लिंकिंग वर्ब्स, तर प्रोनाऊनच येतात. त्यामध्ये प्रोनाऊन सब्जेक्टमध्ये येतं आणि हे येतं हेल्पिंग वर्बमध्ये येतं. लिंकिंग वर्बमध्ये हेल्पिंग वर्ब येतं, जसं ॲम, इज, आर, वॉज, वेअर किंवा शाल, विल, अशा पद्धतीने डीड. तर हे काय झालेले आहे लिंकिंग वर्ब्समध्ये येतं, म्हणजे आहे किंवा भूतकाळ असेल तर, आणि शाल बी आणि विल बी असेल तर असेल, अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरे आहे बिकम, सीम, अपियर, फील, लुक, स्मेल, टेस्ट, साऊंड, रिमेन, स्टे, ग्रो, म्हणजे होणे, वाटणे, दिसणे, जाणवणे, दिसणे, वास येणे, चव येणे, आवाज येणे, राहणे, थांबणे, वाढणे, हे लिंकिंग वर्ब्समध्ये येतं. आता आपण सेंटेन्स बघूया वर्ब्सपासून बनवलेले. शी इज अ डॉक्टर, म्हणजेच काय की ती डॉक्टर आहे. इज इथे काय आलेलं आहे, हे लिंकिंग वर्ब आहे, म्हणजे वाक्य जोडलं. जर आपण म्हटलं शी अ डॉक्टर, ती डॉक्टर, व्यवस्थित वाटलं नसतं. पण इज लावलं आपण आहे, म्हणजे लिंक केलं शी आणि डॉक्टर या दोन शब्दांना. शी म्हणजे हे नाउन मधील प्रोनाऊन येतं, म्हणजे आपण नामाऐवजी वापरलेलं असतं. डॉक्टर हे नाउनमध्ये येतं, म्हणजे ती डॉक्टर आहे. पण हे दोन शब्द जोडण्यासाठी इज वापरल्या गेलेला आहे. द फ्लॉवर्स आर ब्युटिफुल, फुले सुंदर. पण काय आर, आर हे काय आहे लिंकिंग वर्ब आहे. ही बिकेम अ मॅनेजर, तो व्यवस्थापक झाला. बिकेम झाला, ही मॅनेजर, तो मॅनेजर. पण काय, तर बिकेम म्हणजेच काय झाला, म्हणजे काय केलं लिंकिंग वर्ब आहे तो. द सोप टेस्ट डिलिशियस, सूपला चव येथे स्वादिष्ट आहे. बघा, द सूप टेस्ट डिलिशियस, म्हणजे आता इथं टेस्ट आलेले, चव येणे. यू लुक टायर्ड, तू थकलेला दिसतोस. लुक दिसतोस, लिंकिंग वर्ब आहे. आय फील हॅप्पी टुडे, मला आज आनंद वाटतो. फील वाटतो, लिंकिंग वर्ब. द स्काय ग्रीव डार्क, म्हणजे आकाश गडद झाले, झाले, हा शब्द लिंकिंग वर्ब आहे. आता इम्पॉर्टंट नोट्स बघूया आपण. सम वर्ब्स कॅन बी ॲक्शन वर्ब, म्हणजेच काही क्रियापदे काही ॲक्शन वाक्यात वापरली जातात. और लिंकिंग वर्ब्स डिपेंडिंग ऑन हाऊ दे आर यूज्ड इन सेंटेन्स, म्हणजे काही क्रियापदे वाक्यात कशी वापरली जातात यावरून क्रियादर्शक किंवा संबंधदर्शक असू शकतात. आता नेक्स्टमध्ये आपण काही सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्स येतं शी लुक्स ॲट द पेंटिंग. बघा, शी लुक्स ॲट द पेंटिंग ॲक्शन वर्ब आहे. ती चित्राकडे पाहते. लुक्स म्हणजे पाहत आहे, ॲक्शन चालू आहे तिचं फिजिकल. आपण हे फिजिकल वर्ब्स बघितलेले होते. मेंटल म्हणजे विचार करणे. शी लुक्स ब्युटिफुल, लिंकिंग वर्ब, ती सुंदर दिसते. दोन शब्द आपण जोडले, शी आणि ब्युटिफुल. आय टेस्ट द सूप, ॲक्शन वर्ब, मी सूपला चव घेतो, मी सूपची चव घेतोय, अशा पद्धतीने. द सूप टेस्ट सॉल्टी, म्हणजे खूप जे सूप आहे ते खारट वाटते, लिंकिंग वर्ब. स्टेप 3, हेल्पिंग वर्ब्स हेल्प द मेन वर्ब टू फॉर्म अ वर्ब फ्रेज, म्हणजे काय, सहाय्यक क्रियापदे मुख्य क्रियापदाला मदत करतात. म्हणजे सहाय्यक क्रियापद असतं. सहाय्यक म्हणजे आपण जे वाक्य बनवण्यामध्ये सहाय्य करतं. आपण बघितलं ॲम, इज, आर हे वाक्य बनवण्यासाठी, किंवा वॉज, वेअर किंवा शाल बी, विल बी, हे काय करतं, सहाय्य करतं दोन शब्दांना एकत्र करून वाक्य बनवण्यामध्ये.
तर तर हे काय झालेलं आहे, हे हेल्पिंग वर्बमध्ये येतं व क्रियापद समूह तयार करतं. म्हणजे क्रियापद समूहाचं तयार करतं म्हणजे वाक्य तयार करतं एक प्रकारे. नेक्स्ट येतं दे आर यूज टू फॉर्म टेन्सेस, क्वेश्चन्स, निगेटिव्स अँड पॅसिव्ह वॉइस. म्हणजे ती काळ प्रश्नार्थक, नकारार्थक आणि कर्मणी प्रयोग तयार करण्यासाठी वापरले जातात. द मेन वर्ब प्लस हेल्पिंग वर्ब बरोबर वर्ब फ्रेज. मुख्य क्रियापद अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर क्रियापद समूह म्हणजे वाक्य तयार होतं. मेन हेल्पिंग वर्ब्स मुख्य सहाय्यकारी क्रियापद बघूया आपण काय येतं. द एम इज आर वॉज वेअर हे मुख्य सहाय्यकारी क्रियापद येतात. एम इज आरचा अर्थ होतो आहे आणि वॉज वरचा अर्थ होतो होतो, होता, होती अशा पद्धतीने. त्यानंतर येतं हॅव, हॅज अँड हॅड. हॅव म्हणजे कडे आहे, कडे आहेत किंवा कडे होते. हॅव, हॅज आहे अँड हॅड म्हणजे होते. त्यानंतर येतं डू, डज, डीड. डू डज म्हणजे करतो, करते. डीड म्हणजे केले. त्यानंतर येतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. कॅन म्हणजे शक्यता म्हणजे शकतो या अर्थाने, शक्यता दर्शवलेली. कुड हे भूतकाळाचं येतं म्हणजे भूतकाळासाठी कुड हे वापरल्या जातं. म्हणजेच काय, कुड, मे, माइट, मस्ट, शाल, वुड, विल, वुड, ऑट टू हे आपण पुढे सविस्तर बघणारच आहोत. फक्त आपण काय करतो की वर्ब्स जे आहेत ते समजून घेत आहोत. म्हणजे शक्यता, परवानगी, गरज, वर्चन दर्शवणारी हे शब्द आहेत किंवा क्रियापद आहेत. आता याच्यापासून बनवलेले आपण वाक्य बघूया. शी इज इटिंग म्हणजे ती खात आहे. इज हेल्पिंग वर्ब आहे अँड इटिंग मेन वर्ब आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स येतं दे हॅव फिनिश्ड त्यांनी पूर्ण केले आहे. म्हणजेच काय, हॅव हेल्पिंग वर्ब आहे अँड फिनिश्ड मेन वर्ब आहे. आय डू नॉट लाईक इट मला ते आवडत नाही. डू करतो हेल्पिंग वर्ब आहे अँड लाईक जे आहे आवडणे मेन वर्ब आहे. यू मस्ट गो नाव तू आताच म्हणजे तुला आत्ताच जावे लागेल, तुला आता जावेच लागेल असे म्हणू शकतो आपण. मस्ट म्हणजे लागेल हेल्पिंग वर्ब आहे अँड गो मेन वर्ब आहे. ही विल कम टुमॉरो आम्ही उद्या येऊ. विल म्हणजे असेल, भविष्यामध्ये सांगितलेलं आहे. विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब बनतो. अँड कम हे जे आहे हे मेन वर्ब आहे. त्यानंतर येतं ही कॅन स्विम त्याला पोहता येते. कॅन म्हणजे येते, स्विम म्हणजे पोहता. कॅन हेल्पिंग वर्ब आहे अँड स्विम मेन वर्ब आहे. आता वर्ब फ्रेज क्रियापद समूह बघूया. म्हणजेच त्यापासून बनवलेले आपण वाक्य काय आहेत ते समजून घेणार आहोत. तर पहिले तर इज गोईंग इंग्लिश वर्ब फ्रेज. इज गोईंग म्हणजे जात आहे. हॅज बीन वेटिंग वाट पाहत आहे. विल हॅव फिनिश पूर्ण केले असेल. शुड हॅव हेल्प मदत केली पाहिजे होती. डज नॉट नो माहिती नाही या अर्थाने. त्यानंतर नेक्स्ट येतं द बेबी इज स्लीपिंग बाळ झोपत आहे. इज स्लीपिंग वर्ब फ्रेज आहे. आय हॅव बीन वेटिंग हॅव बीन वेटिंग जे आहे ते वाट पाहत आहे वर्ब फ्रेज आहे. आय हॅव म्हणजे हॅव बीन वेटिंग फॉर ॲन आवर. आय हॅव बीन वेटिंग फॉर ॲन आवर मी एक तास वाट पाहत आहे. हॅव बीन वेटिंग वर्ब फ्रेज आहे. शी विल हॅव अराइव्ड बाय नाव ती आतापर्यंत आली असेल. विल हॅव अराइव्ड आली असेल. दे डू नॉट प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळत नाहीत. डू नॉट प्ले खेळत नाहीत. यू शुड हॅव टोल्ड मी तू मला सांगितले पाहिजे होते. आता इथे शुड हॅव टोल्ड सांगितले पाहिजे होते हे काय आहे, हे वर्ब फ्रेज आहे. आता आपण काय काय शिकलो त्याची समरी बघणार आहोत. याचे नोट्स मी ग्रुपवरती शेअर करणार आहे. PDF फाईल ग्रुपवरती शेअर करणार आहे. आपण त्याचा सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. तर पहिलं आपण बघितलं ॲक्शन वर्बमध्ये काय येतं, शो फिजिकल ऑर मेंटल ॲक्शन. त्यामध्ये शारीरिक किंवा मानसिक क्रिया दाखवणारे शब्द येतात जसं रन, थिंक, इट अँड नो. नेक्स्ट आपण लिंकिंग वर्ब बघितलं.
जे कर्त्याला वर्तनाशी जोडते किंवा स्थिती दाखवते. कनेक्ट सब्जेक्ट टू डिस्क्रिप्शन, शो स्टेट म्हणजे ॲमिज आर, वॉज, वेअर, सीम, फील इत्यादी. हेल्पिंग वर्ब आपण बघितलं. हेल्प्स मेन वर्ब, फॉर्म टेन्स, क्वेश्चन, निगेटिव्ह. मुख्य क्रियापदाला काळ, प्रश्न, नकार तयार करायला मदत करते. त्यामध्ये इज, हॅव, डू, कॅन, विल, मस्ट असे शब्द येतात. आता क्विक प्रॅक्टिस एक्सरसाइज. त्यामधलं मेन वर्ब्स कुठला आहे तर मी हे ग्रुपवरती शेअर करेल. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर ग्रुपवरती मी शेअर केल्यानंतर तुम्ही हे वाचन करून हा होमवर्क सोडवायचा आहे. खाली उत्तरे पण दिलेली आहेत. सो आज इथंच आपण आपला वर्ग संपूया. टुडे क्लास इज फिनिश. वी विल मीट अगेन टुमारो at 5 p.m. So good evening everyone.